अधिवेशन नागपूरमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू आहे आणि या ठिकाणी अनेक विषयांवरती चर्चा होत आहे। एक तर नागपूर ही आपली उपराजधानी आहे आणि विदर्भाच्या प्रश्नांवर विशेष करून या ठिकाणी चर्चा होत असते, इतर विषयावर चर्चा होतच होते। विदर्भाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करण्यासाठी अधिवेशन असतं। तर आज मी या ठिकाणी आलेलो, मी या ठिकाणी मारलेला आहे विधिमंडळाचा फेरफटका। मी आज विधिमंडळाचा मारलेला आहे फेरफटका कारण मला द्यायचा आहे ठाकरे बंधूंना झटका। त्यामुळं या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपण माझा जो रिपब्लिकन पार्टी आहे त्या रिपब्लिकन पार्टी जी आहे ती महायुतीमध्ये आहे आणि महायुतीला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळणार आहे। जरी आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो असलो तरी आमचा जो गणिमी गावा होता, आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिलो, पण नगर परिषदेमध्ये चर्चा फक्त आपल्या महायुतीची होती। त्यामुळं ठाकरे बंधूंची चर्चा नव्हती किंवा काँग्रेसची फार चर्चा नव्हती। त्यामुळे ठीक आहे। तर आता मात्र निर्णय घेण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार, रवींद्र चव्हाण यांनी चर्चा केलेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन सगळ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, 29 महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रित लढण्याचं ठरलेलं आहे। त्याप्रमाणे त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला आपला हिस्सा मिळावा। अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची ताकद अनेक शहरामध्ये आहे, त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला काही जागा मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातूनही मी प्रयत्न करणार आहे। त्यामुळं आता हे अधिवेशन जे आहे ते आता उद्यापर्यंत आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका 2-3 दिवसात अनाऊन्स होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईची महानगरपालिका जी आहे आमच्यासाठी अत्यंत अस्तित्वाची आहे आणि मुंबईमध्ये आणि सगळ्याच महानगरपालिका ज्या आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, त्या सगळ्या एकत्रितपणे लढण्याच्या संबंधाचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळं महायुतीला प्रचंड अशा पद्धतीचं यश या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणार आहे। त्यामुळे माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे महायुतीसोबत आहे आणि महायुतीला प्रचंड यश मिळवून देण्यासाठी माझा पक्ष सातत्यानं प्रयत्न करत राहणार आहे।